ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा VC द्वारे आढावा। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, परभणी, नांदेडसह लातूर, जालना, बीड, सोलापुरातील जिल्हाधिकाऱ्यांशी फडणवीसांची चर्चा। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। तर सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत। पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नको, पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्या, शरद पवारांच्या सरकारकडे 5 मागण्या। पालघरमध्ये उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसानं नद्या आणि धरणं ही तुडुंब। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसर पाण्याखाली, दुतोंड्या मारुती बुडाला, तर गंगापूर धरणातनं 10,998 क्युसेकनं विसर्ग, गोदाघाट परिसरातील नागरिकांची गैरसोय। सोलापुरात पूरग्रस्तांना 10 किलो तांदूळ आणि गव्हाचं वाटप सुरू। बुधवारपासून बाधितांच्या खात्यामध्ये 10,000 रुपयांसह मोफत पुस्तकं वाटप सुद्धा होणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। जायकवाडी धरणातनं विसर्ग वाढवल्यामुळे आता पैठण शहरातील सखल भागात पाणी येण्यास सुरुवात। गागाभट्ट परिसरासह पाटेगाव पूल पाण्याखाली, तर जुना कावसान रस्ता सुद्धा बंद। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले, त्यामधून 2.25 लाख क्युसेकनं पाण्याचा मोठा विसर्ग। अहिल्यानगरमध्येही अतिवृष्टीनं सीना नदीला पूर, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत, तर बाजारपेठाही पाण्याखाली। शेगावच्या देवटाकळी या शिवारामध्ये पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। राज्यात उद्या मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, तर नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातही येलो अलर्ट। राज्यभरात पावसाचं थैमान, अहिल्यानगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांवर आसमानी संकट आता आणखीन गडद, शासकीय मदतीकडे आता लक्ष। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यालाही पुराचा फटका, नागझरीत या गावाचा संपर्क तुटला, परिसरातील अनेक भाग पाण्याखाली। NDRFसह आर्मीची एक तुकडी तैनात, आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी देवस्थानचा आधार, साई संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत, तर संत गजानन महाराज संस्थानकडूनही 1,11,00,000 रुपयांचा धनादेश। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।